जेव्हा आपण नेतृत्वाबद्दल बोलतो, तेव्हा बहुतेक लोकांना वाटते की नेतृत्व म्हणजे फक्त सत्ता, पद, अधिकार आणि नियंत्रण. पण प्राचीन आध्यात्मिक परंपरेमध्ये नेतृत्व म्हणजे केवळ बाह्य प्रभाव नाही. नेतृत्व म्हणजे आपल्या आतील चेतनेला बाह्य वास्तवाशी जोडण्याची क्षमता. आणि याच गूढ परंपरेमध्ये एक अद्भुत सिद्धी सांगितली जाते, प्राकाम्य सिद्धी. प्राकाम्य सिद्धी म्हणजे मनापासून केलेली इच्छा सत्यात उतरवण्याची शक्ती. ही अशी अवस्था आहे जिथे तुमचा संकल्प इतका शुद्ध होतो, तुमची दृष्टी इतकी स्पष्ट होते आणि तुमची चेतना इतकी केंद्रित होते की तुम्ही जे खऱ्या अर्थानं इच्छिता ते वास्तवात दिसू लागते. नेतृत्वामध्ये ही सिद्धी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक महान नेता एका अदृश्य शक्तीवर चालतो. दृष्टी, विजन आणि वास्तवात न उतरलेली दृष्टी फक्त कल्पना बनून राहते. प्राकाम्य आपल्याला शिकवते, खरा नेता फक्त स्वप्न पाहत नाही, तो आपल्या स्वप्नांना वास्तवात बदलण्याची अंतर्गत शक्ती निर्माण करतो. नेतृत्वामध्ये प्राकाम्य म्हणजे काय? आध्यात्मिक भाषेत प्राकाम्य म्हणजे स्वतःच्या इच्छेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची क्षमता. नेतृत्वाच्या भाषेत याचा अर्थ भविष्यातील शक्यता आधी पाहणे, परिणाम आधी अनुभवणे, अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवणे, ध्येयाकडे निश्चयाने चालणे, अशक्याला शक्य करणे. सामान्य माणूस अडथळे पाहतो, प्राकाम्य असलेला नेता मार्ग पाहतो. जिथे लोक म्हणतात हे होऊ शकत नाही, तिथे नेता म्हणतो हे घडताना मला आधीच दिसत आहे. हीच प्राकाम्य मनोवृत्ती आहे. नेतृत्व आतून सुरू होते. प्रत्येक बाह्य यश आधी आत जन्माला येते. कंपनीची वाढ सर्वप्रथम नेत्याच्या मनात होते. चळवळीची सुरुवात एखाद्याच्या हृदयात होते. नवीन कल्पना कल्पनेत जन्मते. प्राकाम्य सांगते, वास्तव दोनदा तयार होते, पहिले आत, नंतर बाहेर. म्हणून नेत्यानं विकसित करायला हवे मानसिक स्पष्टता, भावनिक स्थैर्य, आध्यात्मिक संतुलन, उद्देशपूर्ण कृती. कारण गोंधळलेली इच्छा गोंधळलेले परिणाम देते. शुद्ध दृष्टी शक्तिशाली परिणाम देते. कमकुवत इच्छेचा धोका. अनेक लोक म्हणतात की त्यांना यश हवे, पण खरं तर त्यांना यश नको असते. त्यांना हवे असते आराम, मान्यता, सुरक्षितता, सोय. परिवर्तनापेक्षा अधिक प्राकाम्य तेव्हाच कार्य करते जेव्हा इच्छा पवित्र बनते. नेतृत्व विचारते, तुम्हाला यश हवे की तुम्ही तुमच्या ध्येयासाठी समर्पित आहात? कमकुवत इच्छा बहाणे तयार करते. मजबूत इच्छा नियती घडवते. निर्णय क्षमतेमध्ये प्राकाम्य नेतृत्वामध्ये प्राकाम्याचा सर्वात मोठा उपयोग आहे. निर्णय क्षमता. नेत्याला अनेकदा अनिश्चिततेत निर्णय घ्यावे लागतात. सर्व डेटा पूर्ण नसतो. बाजार स्थिर नसतो. माणसे अंदाजानुसार वागत नाहीत. तरी काही नेते योग्य निर्णय घेतात. का? कारण ते फक्त तर्कावर चालत नाहीत. ते विकसित करतात अंतर्ज्ञान, भविष्यदृष्टी, नमुने ओळखण्याची क्षमता, ऊर्जेची जाणीव. एक प्रभावी नेता जाणू शकतो कोणती भागीदारी तुटेल, कोणती कल्पना वाढेल, कोणावर विश्वास ठेवावा, कोणता मार्ग योग्य आहे. हे नशीब नाही, ही विकसित चेतना आहे. आधुनिक नेतृत्वात प्राकाम्य. आजच्या व्यवसायात प्राकाम्याचा उपयोग. दृष्टी साकार करणे. ध्येय इतके स्पष्ट पाहणे की ते वास्तव वाटावे. भविष्य आधी ओळखणे. स्पर्धकांपूर्वी संधी पाहणे. लोक समजणे. लोकांच्या लपलेल्या प्रेरणा जाणणे. टीममध्ये विश्वास निर्माण करणे. स्वतःच्या निश्चयाने इतरांना प्रेरित करणे.
उद्देशपूर्ण वाढ. फक्त विस्तार नाही तर अर्थपूर्ण वाढ. जेव्हा नेता आतून विश्वास ठेवतो तेव्हा टीम देखील विश्वास ठेवते. दैनंदिन नेतृत्व तंत्र. साधना प्राकाम्य सिद्धी जागृत करण्यासाठी सकाळची 10 मिनिटांची दृश्य साधना. शांत बसा, डोळे मिटा, स्वतःला पहा. तुमचे कार्य यशस्वी आहे, तुमची टीम एकत्र आहे, तुमचे ध्येय पूर्ण होत आहे, लोकांना लाभ होत आहे. फक्त विचार करू नका, ते अनुभवा. प्राकाम्य भावना जागवते. स्वतःला विचारा, हे आत्ताच सत्य झाले तर मला कसे वाटेल. श्वास साधना. दीर्घ श्वास घ्या. श्वास आत दृष्टी, श्वास बाहेर संशय, श्वास आत स्पष्टता, श्वास बाहेर भीती. 5 मिनिटे करा. संकल्प मंत्र. दररोज म्हणा, माझी अंतर्गत दृष्टी आणि बाह्य कृती एक होत आहेत. किंवा माझे नेतृत्व माझ्या उच्च ध्येयाला वास्तवात आणत आहे. प्राकाम्य आणि चारित्र्य. प्राकाम्य अहंकारातून कार्य करत नाही, ती शुद्धतेतून कार्य करते. नेत्यानं विचारावे, मी हे का इच्छितो. जर कारण असेल लोभ, तुलना नियंत्रण, असुरक्षितता, तर ऊर्जा कमकुवत होईल. पण जर कारण असेल सेवा, योगदान, उत्कृष्टता, परिवर्तन, तर शक्ती वाढेल. आधी पाहण्याची क्षमता. काही लोक फक्त प्रतिक्रिया देतात, महान नेते आधी पाहतात. प्राकाम्य शिकवते, इतरांपूर्वी पहा, इतरांपूर्वी अनुभवा, इतरांपूर्वी समजा. हीच नेतृत्वाची अंतर्दृष्टी आहे. प्राकाम्यातील अडथळे. 3 गोष्टी प्राकाम्य अडवतात: संशय, स्वतःवरचा अविश्वास, मानसिक गोंधळ, जास्त विचार, अशुद्ध इच्छा, चुकीचा हेतू. ती मजबूत करण्यासाठी कमी बोला, जास्त निरीक्षण करा, ध्यान करा, ऊर्जा जपा, मन शांत ठेवा. नेतृत्व तंत्र मॉडेल. प्राकाम्याचे 5 टप्पे. दृष्टी. तुम्हाला काय हवे ते स्पष्ट करा. संरेखन मूल्ये आणि ध्येय एक करा. भावना. परिणाम आधी अनुभवा. कृती. दररोज पाऊल उचला. विश्वास. योग्य वेळेवर विश्वास ठेवा. व्यावहारिक उदाहरण. सामान्य नेता म्हणतो, आशा आहे हे यशस्वी होईल. प्राकाम्य असलेला नेता म्हणतो, हे लोकांच्या जीवनात बदल घडवेल हे मला दिसते. हाच फरक आहे. आतील विश्वास बाह्य परिणाम बदलतो. प्राकाम्य आपल्याला शिकवते, नेतृत्व म्हणजे वास्तवावर जबरदस्ती करणे नाही. नेतृत्व म्हणजे शक्यतेशी स्वतःला जोडणे. सर्वात शक्तिशाली नेता तो नसतो जो सर्वांवर नियंत्रण ठेवतो, तर तो असतो जो अजून न दिसणारी गोष्ट पाहतो आणि तिला वास्तवात आणतो. हीच प्राकाम्य सिद्धी. कमकुवत मन संधीची वाट पाहते. मजबूत नेता संधी निर्माण करतो, पण जागरूक नेता संधी प्रकट करतो. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.